नमस्कार मित्रांनो 28 जून 2024ला अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी मोफत वीज देण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे. 5 वर्षासाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 25 जुलै 2024ला त्याचा GR सुद्धा आला आहे. ही योजना मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना या नावाने सुरू करण्यात आली आहे. आता ही योजना काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन म्हणजे नोटिफिकेशनची घंटी नक्की प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यावर माहिती मिळेल. मित्रांनो, शासनाने मुलींसाठी, मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आणल्या, पण शेतकरी मात्र वाट बघत होता. आपली शेती पावसावर अवलंबून आहे आणि हवामानामध्ये सतत बदल होत आहेत. पावसाचे वेळापत्रक बदलत आहे. पाऊस कधी वेळेवर पडत नाही, तो कधी खूपच कमी पडतो. यामुळे सर्वात जास्त जो परिणाम आहे तो शेतकऱ्यांवर होतो. हे लक्षात घेऊन शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना आणली आहे. यामध्ये 7.5 HP म्हणजे 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमता असणाऱ्या शेतीपंपांना म्हणजेच कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. याचा फायदा जवळपास 44 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. ही योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 म्हणजे अशी 5 वर्षापर्यंत राबवण्यात येणार आहे. आता यासाठी पात्रता काय आहे, तर ज्या शेतकऱ्यांना 7.5 HP म्हणजे 7.5 अश्वशक्तीपर्यंत कृषी पंपाची मान्यता ऑलरेडी मिळालेली आहे, म्हणजे त्यांना मंजुरी ऑलरेडी मिळालेली आहे, ते शेतकरी यासाठी पात्र ठरतील. कारण आता नवीन जे कृषी पंपासाठी जे अर्ज करणार आहेत त्यांना सोलार पंप देण्यात येणार आहेत आणि याची जी अंमलबजावणी होणार आहे ती महावितरण याद्वारे करण्यात येणार आहे. म्हणजे महावितरण याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, पण यासाठी जो पैसा लागेल तो सरकार महावितरणला देईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, बळीराजा वीज योजना याच्यामध्ये 7.5 अश्वशक्ती म्हणजे 7.5 HP पॉवर असलेल्या क्षमता असणाऱ्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने केला आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.